प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 1637. अध्यक्ष महोदय, उत्तरात धोकादायक वर्ग खोल्याचा विषय आहे. धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय विचार केला तर 594 वर्ग खोल्या धोकादायक वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उत्तरात सांगितलं की शासन, जिल्हा परिषद, शेष, जिल्हा नियोजन समिती, मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं जिल्हा नियोजन समितीतून 5% निधी राखीव असतो. परंतु अध्यक्ष महोदय त्यांना निदर्शनास द्यायचं की या वर्षी फक्त जिल्हा नियोजन समितीच्या 5%नं फक्त धाराशिव जिल्ह्यात 82 वर्ग खोल्या मिळू शकल्या. मग राहिलेल्या 514 वर्ग खोल्याचं काय? मग त्या विद्यार्थ्यांनी धोकादायक वर्ग खोल्यामध्ये शिक्षण घ्यायचं का? त्यासाठी शासन समग्र शिक्षा अभियान आपण एक पर्याय दिला, पण समग्र शिक्षा अभियानमधून वर्ग खोल्याला नवीन मंजुरी मिळत नाही. आपण ही माहिती घ्या. मला एवढीच विनंती करायची की शासन स्तरावरून ज्या धोकादायक वर्ग खोल्या आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झाले महाराष्ट्रातल्या, या पूर्ण वर्ग खोल्यासाठी शासनानं तरतूद केली पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा विषय, आपण जे बऱ्याच ठिकाणी आपण ई लर्निंग केलंय, पण त्या ठिकाणी लाईटचं दर जे आहेत ते व्यावसायिक पद्धतीने आकारले जातात शाळेत. बऱ्याच ठिकाणी डिस्कनेक्शन झालेलं आहे. यासाठी सुद्धा आपण एमएससीबीला किंवा शासनाला विनंती करणार का त्या ठिकाणी कमी दराने वीज पुरवठा आखून, आणि त्यासाठी तरतूद वीज बिल भरायला शाळेकडे कुठलीही तरतूद नसते, याची तरतूद शासन करणार का? आणि ज्या वर्ग खोल्या धोकादायक आहेत राज्यातल्या धाराशिवसह, यासाठी शासन स्तरावरून निधी तरतूद होणार का?